इतके दिवस ज्या पथनाट्याची आम्ही प्रॅक्टिस करत होतो तेच पथनाट्य आज आम्हाला कॉलेजमध्ये सरांच्या मुलांच्या सगळ्यांच्या समोर करायला डायरेक्ट एकदम फिलिंग टाकतच गेली होती. सगळं सांगतो त्याआधी फॉलो करा आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मित्रांनो, मी एस चव्हाण, स्वागत आहे तुमचं तडकेबाज ब्लॉगरच्या तडकेबाज ब्लॉग मध्ये. आज आहे 60 दिवसात 10,000 फॉलोअर्स करण्याचा दिवस 17वा. तुम्ही आज मला कमेंट करून सांगा हा ब्लॉग कुठपर्यंत पोहोचलाय. कुठपर्यंत म्हणजे तुमच्या गावाचं नाव कमेंट करून सांगा. मला पण कळू द्या आपले ब्लॉग कुठपर्यंत पोहोचतात. पथनाट्याच्या प्रॅक्टिसला उशिरा आले आम्ही काय बोलत बसत नाही, तर जे उशिरा येईल त्याचा सत्कार केला जातो. आमची श्रेया दिदी आणि देवादादा उशिरा आल्यामुळे त्यांच्या अशा प्रकारचे सत्कार करण्यात आले होते आणि टाळ्यांच्या गजरात त्यांचे आभार पण मानण्यात आले. आता काही काही व्यक्ती असे असतात की त्यांच्यात एकाच वेळेस बरेच कलागुण असतात. तसेच आमचे कुंभारकर सर आहे, ते शिकवतात पण छान आणि संबळ पण छान वाजवतात. तिकडे आमचं कुंभारकर सरांचं वाजवायचं नाही झालं तेच इकडे लगेच आमच्या हर्षदा दिदीने संबळ वाजवायला सुरुवात केली. आता ती पहिल्यांदाच वाजवत होती त्यामुळे तिचा हात नव्हता बसला. मग कसं वाजवायचंय आमच्या सिद्धूने तिला दाखवलं आणि फक्त वाजवूनच नाही तर गाणं पण म्हणून दाखवलं. मग त्या तिघांचं पण संबळ वाजून झाल्यावर मी आमचा रोशनदा आणि सिद्धू गळ्यातलं मंगळसूत्र आणण्यासाठी लायब्ररी मध्ये पोहोचलो. आता इथं आमची घरचे आमच्यावर विश्वास ठेवत नाही आणि लायब्ररी मधले काका तरी कसे ठेवते. आता मी असं बोलण्याचं कारण म्हणजे आमचं मंगळसूत्र म्हणजेच आयडेंटिटी कार्ड काढण्यासाठी ऍडमिशन घेताना मिळालेली पावती तिथे दाखवायची होती. मग त्या काकांना पावती दाखवून त्यांनी माझं आयडेंटिटी कार्ड शोधायला सुरुवात केली आणि काही वेळेच्या अथांग प्रयत्नानंतर माझं मंगळसूत्र आम्हाला सापडलं. आता ज्या ज्या वेळेस मी हे मंगळसूत्र घालून येणार नाही त्यावेळेस मला काय कॉलेजमध्ये एंट्री भेटणार नाही. आयडेंटिटी घेऊन जात असताना आमचा रोशन आम्हाला काय म्हणतोय बघा. मंगळसूत्र भेटलंय आणि जसं की ब्लॉगच्या सुरुवातीला सांगितलं इतक्या दिवस जे आम्ही पथनाट्याची प्रॅक्टिस करत होतो ते पथनाट्य आम्हाला आज कॉलेजमध्ये करायला मिळालं आणि हेच पथनाट्य आम्ही उद्या दुसऱ्या कॉलेजमध्ये सादर करणार आहे. इथेच देऊया या ब्लॉगला विराम. भेटूयात अशाच हसत्या खेळत्या ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा. तोपर्यंत तुम्ही आपल्याला फॉलो करून घ्या.